विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविकेचे पाय धुवून घेण्यात आले। पुण्यातली ही घटना आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेत या लहान विद्यार्थ्यांकडून भाजप नगरसेविका वर्षा साठे यांचं पाद्य पूजन करण्यात आलंय। दरम्यान रुपाली ठोंबरे पाटलांनी याचा फोटो पोस्ट केलाय। याचे आणखी काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर सुखसागर परिसरातल्या महापालिकेच्या शाळेत हा सगळा प्रकार घडलाय। या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात वर्षा साठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं आणि याच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून वर्षा साठे यांचं पाद्य पूजन करण्यात आलेलं आहे। सध्या या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यामुळे आता शहरात चर्चांना उधाण आलेलं आहे। विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचं पाद्य पूजन करून घेण्यात येत आहे। त्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। हा फोटो आपण पाहतोय कशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधीचं हे पाद्य पूजन करण्यात आलंय। भाजप नगरसेविकेचे पाय या विद्यार्थ्यांनी धुतलेत। रुपाली ठोंबरे पाटलांनी हा फोटो पोस्ट केलाय। पुण्यातली ही घटना आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रुपाली ठोंबरे पाटील आहेत। रुपाली ठोंबरे, आपण पाहतोय आपण हे सगळे फोटोज पोस्ट केलेत। एका भाजप नगरसेविकेचं अशा पद्धतीनं पाद्य पूजन विद्यार्थ्यांकडून होतंय, काय नेमका हा सगळा प्रकार? एक लक्षात घ्या, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिष्यांनी गुरूंचं पूजन करणं ही जरी आपली संस्कृती असली तरी ज्या मी जो फोटो पोस्ट केलेला आहे त्या भाजपच्या अप्पर इंदिरानगर मधल्या वर्षा भीमराव साठे आहेत। काय झालंय, भाजपमध्ये ज्या काही अशा प्रचंड लोक जी निवडून आलेली आहेत ना, त्यांना मला विचारायचंय की पुण्यातले भाजपचे नेते याच्यावर गप्प काय आहेत? त्या चिमुरड्यांकडनं पाय धुवून घेण्यासारखं या नगरसेविकेने केलेलं काय आहे? आणि एवढ्या लहान लेकरांकडनं पाद्यपूजन तुम्ही करून घेतात, यांना लाजही वाटत नाही? यांचं शिक्षण किती हो, यांना विचारा हो। शिक्षणाचा हा अभाव असल्याशिवाय तुम्ही 21व्या शतकामध्ये जर अशा या गोष्टी मुलांकडनं करून घेण्यामध्ये धन्यता मानत असाल तर म्हणजे पुणे शहराचं तर वाटोळ केलेलं आहे। आता मला वाटतं आमच्या येणाऱ्या नवीन पिढीचं पण वाटोळ ही लोक करतायत। त्याच्यावर माझा हा जाहीर निषेध आहे आणि याच्यावर सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ पुण्यातल्या नेत्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। तुम्हाला जर वाटत होतं तर त्या मुलांच्या आई वडिलांना शाळेत बोलवून त्यांचे पाद्यपूजन करायला पाहिजे होतं, नाही का? तुमची तेवढी पात्रता नाही। तुम्ही लोकसेवक झाला म्हणजे काय देवधर्मात मोठे नाही झालात तुम्ही, हे भाजपच्या नगरसेवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे। नक्कीच। धन्यवाद रुपालीताई, आपण एनडीटीव्ही मराठीला याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली।